नमस्कार. आज आपण वर्कहोलिक पर्सनबद्दल बोलणार आहोत. असे लोक जे आपल्या कामात एवढे मग्न असतात की याच्याबद्दल परिवार असो, त्यांना त्यांचं रिलेशन असो, या सगळ्या गोष्टीसाठी अजिबात वेळ मिळत नाही. एवढे कामात गुंतलेले असतात की ऑफिसमधून गेलं बाहेर, ऑफिसमध्ये गेलं, ऑफिसमधले कामं, ऑफिसमधून घरी आलं, त्या कार्यालयांची वेळ असते, त्या वेळेच्या व्यतिरिक्तसुद्धा ते काम करतात. अशा प्रकारचे लोक म्हणजे वर्कहोलिक लोक. तर मला या लोकांना सांगायचं आहे की बाबांनो, तुम्हाला जर कंपनी आज जर तुमच्याकडे 35 ते तुम्ही जर कोणत्या अडचणीत आहेत, तुम्ही ज्या कंपनीत जॉब करताय आणि तुम्ही खूप मेहनत करताय आणि कुठेतरी तुम्हाला जर एखादा अशी घटना घडली जिथं कुठंतरी तुम्हाला फॅमिलीला, परिवाराला वेळ देत आहेत, त्यावेळेस एखादा 2 महिन्याची जर तुम्हाला गॅप पडली तर तुमची कंपनी तुम्हाला त्या 2 महिन्याच्या सॅलरी देईल का? घरी बसून कंपनी, कोणतीच कॉर्पोरेट कंपनी तुम्हाला पगार देत नाही. ही वास्तविकता आहे. मग अशा वेळेस वर्कहोलिक बनून म्हणजे कामात काम, ऑफिसचं काम आणि परिवारापासून कुठंतरी परिवाराला वेळ न देणं हे कितपत योग्य आहे? अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहे. आता कंपनी म्हणजे 8-10 तासाचं वर्क असतं, परंतु घरून गेल्यावर हा प्रोजेक्ट पाठव, तो रिपोर्ट पाठव, असं वगैरे खूप चालू आहे. कॉर्पोरेट कंपनीमध्ये खूप अडचणी येत आहेत. तर अशा वेळेस मला असं वाटतं की तुम्ही पहिले प्रायोरिटी आपल्या परिवाराला द्यायला पाहिजे. काम हे असतंच, परंतु ज्या ठिकाणी आपण वर्क करतो ते म्हणजे जिथं काम करतो त्या कंपनीनं जर आपल्याला समजा खूप असं अवाढव्य प्रेशर आपल्यावर क्रिएट केलं तर अशा वेळेस आपण कुठंतरी परिवारापासून तुटतो. जे आपल्या मुलांना, बाळांना वेळ द्यायची असते त्या काळात आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही. मग जेव्हा आपलं विचार करतो की रिटायरमेंटनंतर हेच आहे, पण तुमच्यात जे स्किल येते ना, एखादा म्हणजे तुम्ही एखादा ट्रिप प्लॅन करता, ट्रिप प्लॅन करण्याची पण एक स्किल आहे ती. ह्या ज्या गोष्टी ह्या तुमच्यातून कुठून कमी होऊन जाते. तुम्हाला ते डेअरिंग जे यंगमध्ये असते ते राहत नाही. म्हणून हे जी जनरेशन आहे 30-35 आणि तुम्ही खूप काम करताय, खूप कामात मग्न आहे, कुठे ट्रिप प्लॅन करत नाही, परिवाराला वेळ देत नाही, तर हे कुठंतरी तुम्ही स्किल दाबताय. तुम्ही काम करणं, करिअर करणं हा भाग वेगळा, परंतु एक वेळ त्या सगळ्या गोष्टीसाठी एक वेगळा विषय आहे आणि तुम्हाला कुठंतरी आपल्या परिवारासाठी वेळ देणं फार गरजेचं असतं. त्यामुळे मी अशा लोकांना, म्हणजे माझ्याही ऑफिसमध्ये खूप काम करते, खूप प्रेशर, म्हणजे किती म्हणजे हा रिपोर्ट, तो रिपोर्ट, एकदम पुढे करून सगळं एकदम फुल अँड फायनल रिपोर्ट पाठवून मोकळे आणि एकदम बॉसच्या नजरेत अरे वा 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 वा, छान, उत्तम. आणि मग अशा प्रकारचे एम्प्लॉय मी खूप असते, तुमच्याही डिपार्टमेंटमध्ये असतील. पण त्यांचं समोर काय, मला असं आठवतं मी काल 8:30-9 वाजता एक सरांनी रिपोर्ट सांगितला, तो 8:30-9 वाजता जाऊन ऑफिसमध्ये तो रिपोर्ट बनवून पाठवला रात्री. म्हणजे वेळेच्या बाहेर, कार्यालय ऑफिसचा जो टायमिंग आहे त्याच्या वेळेच्या नंतर जर आपण कुठंतरी काम करतोय तर आपल्या परिवाराला तो वेळ आपल्याला देता येत नाही आहे. तर अशा प्रकारच्या लोकांना माझं सांगणं आहे की आज तुम्ही यंग आहेत, ते सगळं करताय तर ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल, म्हणजे तुमचं वय वाढत जाईल आणि ज्यावेळेस त्या कंपनीनी तुम्हाला कुठंतरी तुमच्या स्किल कमी राहतील किंवा कुठंतरी तुमचा रिटायरमेंटचा वेळ येईल आणि तुम्ही घरी याल, तेव्हा तुमच्या जो परिवारातला सदस्य बसायला तयार नसणार. तुम्हाला ते स्किल राहणार नाही की तुम्हाला परिवाराची वेळ, तुम्हाला तेव्हा पण काम काय करू असं होणार. त्याच्यामुळं कुठंतरी कार्यालयाचं जे वेळ आहे, ऑफिसचा जो आपला टायमिंग आहे, तो टायमिंग कुठंतरी एक बांधायला पाहिजे की नाही बाबा, आम्ही 9:30ची वर्किंग आहे, 9:30-10ची वर्किंग आहे, तर आम्ही तिथून चालू आणि 7पर्यंत तुमच्या ऑफिसचं काम, त्याच्यानंतर कुठेतरी परिवाराला वेळ द्यायला पाहिजे. हे जे वय आहे, म्हणजे जे 30-35-40 वर्ष वय आहे, तुमचं रिलेशनशिप असो, तुमचे मुलं बाळ असो, यांना तुम्ही आत्ता वेळ देणार नाही ना, तर तुम्हाला भविष्यात जेव्हा तुम्ही रिटायर्ड होईल ना, हे लोक तुमच्याजवळ बसायला पण तयार राहणार नाही, हे लक्षात घ्या. अशा प्रकारच्या अडचणी बऱ्याच ठिकाणी येत आहे. म्हणून मी सांगतो, कॉर्पोरेट एम्प्लॉय कोणीही असो, तुम्हाला कुठेतरी आपला जो वेळ आहे, ऑफिसचा वेळ आहे, त्या वेळेला तुम्ही बांधील राहा. जो 8:30, 9:30, 10चा जो तुमचा जॉईनिंग टाईम असेल आणि 6:30-7चा जो जॉईनिंग टाईम, ठीक आहे, अर्धा 1 तास इकडे तिकडे एखादा असतो काम, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर ते कंपनी तुम्हाला सांगत आहे की हा रिपोर्ट बनव, तो रिपोर्ट बनव, आणि तुम्ही घरी पण येऊन तेच काम करताय, रिपोर्ट सबमिट करताय, हे करताय, ते करताय, हे खूप चुकीचं आहे. ह्या सवयी प्रत्येकच कॉर्पोरेट एम्प्लॉयनी हे लावायला नको. कारण ह्या गोष्टीचा जर तुम्ही जे समोर करता किंवा
ॲज अ ग्रेट एम्प्लॉई बनण्याचा प्रयत्न करता आणि सगळे कामही करता, ही सवय त्या कॉर्पोरेट कंपनीला लागून जाते आणि ते येणाऱ्या एम्प्लॉईकडून तसंच पाहते. मी बऱ्याचदा माझ्या मित्रांचे कधी पार्टी असते काही असते तर आम्ही सगळं एन्जॉय करतो, यांना सांगता आजचा रिपोर्ट टाका, 10:30 वाजता ते सांगतात आम्ही काय केलं काय नाही, अशा प्रकारचं त्यांचं राहत असतात. एवढ्या टेन्शनमध्ये तुम्ही नोकरी करायला पाहिजे नाही. कुठेतरी तुम्ही तुमच्या परिवाराला वेळ द्यायला पाहिजे, तुम्ही सुट्ट्या एन्जॉयमेंट करायला पाहिजे, वॅकेशन एन्जॉय करायला पाहिजे. बरेच लोक असे आहे जे वर्षानुवर्ष सुट्ट्याच घेत नाही, म्हणजे त्यांच्या कामातच ते व्यस्त असतात किंवा आता असं हे बरोबर नाही आहे. आज तुम्हाला काही वाटत नाही, पण हा जेव्हा काळ जाता का जास्त वर्षाच्या आपण 26-25-26व्या वर्षी नोकरीवर लागतो आणि 50-55 वर्षापर्यंत आपण एकदम नोकरी चांगली करतो. 20-25 वर्ष आपला जो फक्त वेळ आहे, खूप कमी कालावधी आहे. त्याच्यामुळं जे गोष्टी आपण या वयात एन्जॉयमेंट करायला पाहिजे किंवा परिवाराला वेळ द्यायला पाहिजे, आणखी गेम खेळणे असो, कोणतेही ज्या स्किल आहे त्या स्किल आपण कुठंतरी डेव्हलप करत नाही स्वतःच्या. आपला ब्रेन कुठंतरी तेवढा ॲक्टिव्ह बनत नाही. आपल्या कामात आपण ते रोज रटणारे जो काम आहे तो वेगळा विषय, तो तुम्हाला पाठ होऊन जाते. पण आपला जो माइंड आहे तो माइंड कुठंतरी त्याला काम नाही भेटत त्याच्या व्यतिरिक्त. त्याच्यामुळे कुठंतरी जर तुम्ही ट्रिप प्लॅन करताय, कोणती गेम खेळताय, ह्या स्किल ज्या डेव्हलप होते ना, त्याने माइंड एक फ्रेश असतो. सतत तेच काम केल्याने तुमचा मेंदू हा बधीर बनत असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं माझं त्या सर्वांना जे कामात खूप असतात आणि कामाच्यामुळं मी इथं जाऊ शकलो नाही, मी तिथं जाऊ शकलो नाही, लग्नाला जात, अशा लोकांना सांगणं आहे की ऑफिसचं काम ह्या ऑफिसच्या टाईममध्येच करायला पाहिजे. कुठेतरी घरात जेव्हा आपण एंट्री करतो माइंड फ्रेश ठेवून, मला तर असं वाटतं स्वतःला की मी जे वर्किंगचा मोबाईल नंबर आहे तो कुठेतरी बाजूनच असायला पाहिजे. एक लिमिट ठेवायची. ठीक आहे, तुम्ही 8-7चा टायमिंग आहे ना तुमचा ऑफिसचा, 8:30-9पर्यंत, त्याच्यानंतर तो मोबाईलच स्विच ऑफ झाला पाहिजे. टेन्शनच नको. बरेच लोक आहेत असे जे घरी येऊन पण कामं करतात, आपल्या परिवाराला वेळ देत नाही, अक्षरशः डिवॉर्स होत आहे. या कारणांमुळे बऱ्याच लोकांमध्ये वाद होत आहे, वाईफमध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप वाद तणावाचं वातावरण बनत आहे. कारण की सगळ्यांना अपेक्षित असते आपल्या परिवाराला कोणीतरी वेळ द्यावं, आपल्याशिवाय कोण असतं त्यांना. कंपनी काय आपली सखी नसते हो. ते आज आहे तुमच्याकडे, जर त्यांच्याकडे काही वेगळ्या स्किल रिक्वायरमेंट असं आणि तर स्किल तुमच्याकडे ना तुम्हाला ठेवणार पण नाही. कंपनी कॉर्पोरेट लाईफ अशी आहे की तुमची आज नोकरी आहे तर ते तुम्ही खूप मेहनत करता म्हणून उद्या नोकरी राहीलच असं काहीही नाही. तर अशा प्रकारचं जर आपण कुठंतरी एक नियमबाह्य काम केलं ना तर बरं राहील. म्हणून सांगतो की नोकरीसारखीच करा जिथपर्यंत आपला कार्यकाळ आहे. 8:30-9 जहाची जे काही जॉईनिंग आहे 7:30-7पर्यंत ठीक आहे, अर्धा एक तास समोर. पण एकदम 10 वाजता 11 वाजता मुझे रिपोर्ट टाईप करणं, मला रिपोर्ट बनवायचा आणि ते लॅपटॉप घेऊन बसतो आपण घरी आल्यावर. हे खूप चुकीच्या सवयी आपण लावतो. ह्या वाईट सवयी आपण लावून घेऊ नये. आपण आपला एक टाईम ठेवायला पाहिजे. इथून इथपर्यंत नोकरी आणि त्याच्यानंतर घरी आपल्या परिवाराला टाईम देणं, हे आपलं परिवाराला वेळ देणं हे आपली नैतिक जबाबदारीच आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी नोकरी करताना नक्की लक्षात घ्या. वेळेचं बंधन ठेवा. तुमचा वेळ एवढा अमूल्य नाही आहे की तुम्ही म्हटलं तेव्हा फोन आला तेव्हा रिपोर्ट बनवलं. तुम्ही तेवढ्या वेळाचे पैसे घेताना तेवढाच वेळ काम करा. फुकट तिकडे ओव्हरटाईम करून कसं तुम्हाला थोडे पैसे मिळतं जास्त. अशा प्रकारचं काम करू नका. आपल्या परिवाराला वेळ द्या, खुश राहा, हॅपी राहा, वॅकेशन एन्जॉय करा, ट्रिप प्लॅन करा, इकडे कुठे जा, फिरा, आपला माइंड एकदम फ्रेश करा. तर अशा प्रकारचं जर तुम्ही काम करणार तर तुम्ही नक्की तुमच्या जीवनात खूप यशस्वी होणार आणि तुमच्या फॅमिलीमध्येही तुमचं एक खूप मान सन्मान रिस्पेक्ट तयार होतील. मुलांबाळाच्या मनात तुमची एक चांगली रिस्पेक्ट तयार होतील. पण तुम्ही जर नुसतं नोकरी काम कराल तर कुठंतरी तुम्ही तुमचं आयुष्य खराब करता, हे लक्षात घ्या. थँक्यू मित्रांनो. जर तुम्हाला पटतं आहे तर नक्की कॉर्पोरेट एम्प्लॉयरला शेअर करा. कारण की माझ्या ओळखीचे बरेच कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे जे सतत काम करतात. तर ह्या गोष्टी नको आहे. मग घरी आल्यावर घरच्याला परिवाराला वेळ द्यायला पाहिजे. थँक्यू.